19वा दिवस वाऱ्यावरती गंध पसरला ना सकाळी 6 वाजता मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाला मनी छेडलेला शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव सकाळी 7:30 वाजता माझ्यापासून जितकं होणार मी तितकं करणार. आता मला घरी पाठवा. मला ऑनेस्टली आता मला एवढं डिप्रेस्ड आणि वाईट वाटतंय ना की आय डोंट इवन केअर अबाउट द आउटकम. काल माझ्या इगोवरती आलेलं कारण की ती लॉयर किंवा लुझर जे पण बोलायचे तिने ऑन स्क्रीन स्नेहाने काय पटकन बोलले मजा आलेली बाई. म्हणते की आता स्नेहाज बॅक यू आर बॅक फ्रॉम नागपूर. मी मुंबईमध्येच होती आणि मी मुंबईमधूनच इकडे आली. मी नागपूरवरतून अशी करत नाही आली स्ट्रगल 1-1.5 महिना घरातून बघून. कुठल्या हिशोबाने ती बोलली 7 on 10? फटके मारले पाहिजे होते मी तिला तिकडे. खरंच मजा आली पण खरं. भाई ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ट्रीट पीपल औकादानुसार. ऐकलंय काय ससा हेतल? लोकांना औकात मध्ये ठेवायचं ना तर डोक्यावरती चढतात. होती ना ती काल कसं पाठवलं तिला चुटकी में आउट. शमा तुझा डायलॉग आमच्यामध्ये फेमस झालाय चुटकी में आउट फर्स्ट डे मध्ये. आणि तुला माहितीये अश्लेषा ऑफ स्क्रीन इतकी स्वीटली माझ्याशी बोलली. माझी मॉम तुला सपोर्ट करते मी पण तुला DM टाकलेला हे ते आणि मग येऊन इकडे 7 on 10. जाऊ दे मी बोलणार नाही पुढचं. तुला नवीन वाटतंय का ते? ऍज इफ तू ते बघितलं नाहीयेस होतं ना. अरे पण तू स्वतः हारली आहेस मग तू कुठल्या ह्याच्याने बोलते मला की 7 on 10? अरे तसंच असतं. तसंच असतं. ती तोंड बंद करून निघून गेली पाहिजे होती तिच्या गावाला. गेली ना. गेलीच ऑब्व्हियसली. मग आता काय कशाला हे करते? मला इरिटेट होतं तर मी बोलणारच ना. मी का माझं तोंड बंद करू अजून कोणासाठी? सकाळी 8:30 वाजता ब्रश कुठे करायचा असतो? तिथे जिथे जागा मिळणार तिथे जागा मिळेल. जिथे जागा मिळणार तिथे शेणाच्या बाजूला जागा आहे. या चांगलाच पाहुणचार चाललाय. सकाळी 9:30 वाजता नमस्कार. सुप्रभात. कसं काय बरं आहे ना? लय भारी. स्नेहा आज एकदम शांत आहेस काय झालं? जो आपला कबड्डीचा टास्क झालेला तेव्हा मला हातावरती लागलेला आणि मी कोणाला सांगितलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मला डॉक्टरनी 5 दिवसाचा रेस्ट घ्यायला सांगितलेलं पण ते कोणी सिरियसली नाही घेतलं कारण की सगळ्यांना वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की ही करेल आणि त्याच्या अगोदर मला महागार खूप म्हटलेलं म्हणून मी केलं. काल मी परत रात्री डॉक्टरकडे गेली आणि ते बोलले की मी तुला मेडिकल सर्टिफिकेट दिलेला तुला 5 दिवसाचा रेस्ट सांगितलेला मग तू का केलंस? आता तुला परत 5 दिवसाचा रेस्ट सांगितला हातावरती जर तू ते नाही केलं आणि तुझ्या बोटाला परत लागलं तर तुला फ्रॅक्चर होऊ शकतो. आणि मला आयुष्यात कधीही कुठेही फ्रॅक्चर नाही झालं. मी इतके गेम्स खेळले मी इतकी किक बॉक्सिंग केली मला कधी लागलं नाहीये इतकं. तर मला फक्त वाईट वाटतंय कारण की जर तुम्ही असं अज्युम करत असाल की एक स्ट्रॉंग पर्सन आहे त्याला त्रास नाही होत तर असं बिलकुल नाहीये. मी दाखवत नाही हे मतलब नाहीये की मी सेन्सिटिव्ह नाहीये की मला त्रास नाही होत. पण मला आज माहित नाही का असं वाटतंय की माहितीये जर माझ्या बोटाला अजून लागलं ना तर माझं मेंटल ब्रेकडाऊन होणार. आणि तेच जर झालं ना तर मग मी अजून काहीच नाही करू शकणार तुझ्या पुढे. स्नेहा आम्हाला अभिमान आहे तुझा आणि गावकऱ्यांना तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि आजची मोहीम आहे ती खास तुझ्यासाठी असं समज. तुझ्या नावाचा अर्थ काय सांग? प्रेम. प्रेम काय असेल आजची मोहीम काय वाटतं तुला? मुलगा मुलगी ज्यांचं प्रेम असेल त्यांना भेटून द्या की असं काहीतरी. अजून एक लग्न करूया. अजून एक लग्न करायचं तुला? मला नाही करायचं करून द्यायचं. अजून एक हिंट द्या ना छोटीशी. कोण किती प्रेमळ आहे हे या मोहिमेतून कळणार आहे आणि कितपत प्रेमळ आहे. लहान मुलांना आम्हाला सांभाळायचं. आजच्या मोहिमेचं नाव आहे संगोपन. जेन्युइनली जेव्हा मला टास्क बद्दल कळलेलं पहिली व्यक्ती जी माझ्या डोक्यात आली होती ती वर्षा होती. वर्षाला तर इझी असेल म्हणजे तिने तर सगळंच प्रॉपरली केलंय
आई हे जरी एक नातं असलं तरी सगळ्यात आधी ती एक भावना आहे. आईला स्वार्थ कळत नाही. लेकरू कुणाचंही असलं तरी आईला मायेचा पाना हा फुटतोच. भगवान श्रीकृष्णाला 2 आया होत्या. एकीने जन्म दिला, दुसरीने सांभाळलं. बरोबर केलं म्हणजे संगोपन केलं. तर तसंच तुम्हाला आज संगोपन करायचंय. छोटीशी परीक्षा घेतो मी तुमची. जर बाळ रडायला लागलं तर कुठली अंगाई म्हणणार? लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. असं म्हणणार तू? लिंबोणीच्या झाडा असं म्हणणार? नाही तरी नाही झोपलं तर मग ते निमोनीच्या झाड असं करशील ना. रसिका झू 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 झू. बस एवढंच. येत आहे. अरे जुजुजू मध्ये नक्कीच सुसू करणार तू. श्रीजा श्रीजा काय झालं? मला आजोबांची आठवण आली, माझ्या बाबांची. वर्षा काय झालं? काय नाही. आठवण येते? हो. हीच तर ताकद आहे तुझी. वर्षा आजची मोहीम तुझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. तुझ्या आतल्या आईला आज जगायला पुन्हा संधी मिळणार आहे. मला याच्यावरनं एक म्हणावंसं वाटतंय. आम्ही गावाकडं म्हणजे गावामध्ये कधी काही कार्यक्रम असेल तर तिथे गावामध्ये कसे पेढे वगैरे देतात ना, फरसन वगैरे. तर माझं पोरग घरी आहे, ते इथं आलं नाही म्हणून माझी आई पदराला ते पेढा बांधून आणायची घरी. आणि तो पेढा जेव्हा मी खायचो ना, दुकानाची चव नव्हती त्याला, त्याची चव वेगळीच असायची. ती आज पण माझ्या तोंडावर आहे चव. अशी ती आई असते म्हणजे तिला आपण कुठं मापू शकत नाही, कुठं तोलू शकत नाही. मला असं वाटतंय तुम्हाला आज खूप छान मोहीम जगायला मिळणार आहे. मोहीम कळलीये? 1.5 वर्षापेक्षा लहान मुलं असलं पाहिजे. ओके. पण एवढंच नाही तर त्याच्या आईला पटवून द्यायचंय की तुम्ही त्या बाळाची दिवसभर काळजी घेणार आहात. अरे बापरे. त्यामुळे तिचा आधी विश्वास मिळवणं ही आधी तुमची मोहीम आहे. आणि त्या बाळाला घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचंय ज्या ठिकाणी तुम्ही त्या बाळाचा व्यवस्थित सांभाळ कराल. चला लागा तयारीला. चला. आतापर्यंत आजोबा शोधले, मुलगा शोधला. आज आपण जाऊया एक छोट्याशा बाळाला शोधायला. लहान बाबू आहे आपल्याकडे? बाळ आहे का तुमच्याकडे? छोटा बाळ कुठला? आजी तुमच्या घरी लहान बाळ आहे का? कोण कोण कोणाच्या घरी आहे पहिले सांगा. ते कुठे गावात आहे का जिथे मला बाळ मिळेल? इकडे कुठे लहान बाळ आहे का 1.5 वर्षाचा? ह्याच्यापेक्षा छोटा बाळ कुठे मिळेल? मला 1.5 वर्षाचं बाळ शोधायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणाचं बाळ आहे? बेबीचं जे एज आहे ते 1.5 वर्षाच्या खालचेच वयाचे बेबीज शोधायचे होते आणि मग त्यांच्या आईला कन्व्हिन्स करायचं होतं आणि मग त्या बेबीजला मी घेऊन जाऊ शकत होतो पुढे. माझ्या मम्मीसाठी तर अजून मीच बाळ आहे आणि मला आता एका बाळाला सांभाळायचं. रडायला लागली यार. मी एकटी घेऊन जाणार. आई तुम्ही कोणी नाही येऊ शकत बरोबर? नाही तरी पण नाही राहणार, तिला तर मम्मी लागते ना. मी जर तुमच्यासाठी त्याची काळजी घेतली तर? तरी पण मला पूर्ण दिवसासाठी बाळ पाहिजे. मी सांभाळणार, खूप चांगलं सांभाळते मी बाळाला. माझी पण एक बाळ आहे. वर्षाला मिळतोय नकार, अपुरं स्वप्न होणार कसा काय?
जेवढं सोपं वाटलं होतं तेवढं सोपं नाही आहे, कारण कोणी आई असं मुलाला असं कोणासोबत असं स्ट्रेंजर माणसासोबत नाही पाठवू शकत, तर ते खूप फजिती होणार आहे माझी. तर हे खूप खूप डेंजर मोहीम आहे. माझ्या मोहिमेसाठी मी एक बाळाला रडवणं हे मी बिंगन आई मला ते चांगलं नाही वाटणार, तर मी हे करू शकत नाही. मी परत दुसरं बाळ सोडणार. ज्या नजरेमध्ये एक बेबी गर्ल दिसत आहे, लेट्स सी तीच आहे का. ऍक्च्युली मी तिला नाही, तिने मला सिलेक्ट केलंय. चल 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 लवकर चल, ती करते. हाय, चॉकी हवी तुला? चॉकी चॉकी माझ्याकडे चॉकी. येऊन जाऊ हिला? चालेल ना? तुमची परवानगी आहे ना? हो. माई माझी गोलू मोलू माही. तू असताना दुनिया झकास, तू नसताना तीच उदास. ठीक आहे का? बघ मस्त टेस्टी. गुड गर्ल आहे शिवन्या. बाबू हॅलो, तुमची बाबू मला एक दिवसासाठी भेटू शकते का? मी तिचं सगळं सांभाळ करेल, सगळं 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 प्रॉपरली. हाय बाबू. जेव्हा पण मी आई बनेल, आणि मला आई बनायचंच आहे, तर जेव्हा पण मी बनेल मला बेबी गर्ल हवी. पोरटा झाला तर यार त्याला जीन्स पॅन्टच घालायला भेटेल यार, मला नाव आहे म्हणून मला पोरटी हवी. पण जाऊया नवीन छान छान कपडे घालूया आणि मग दूर जाऊया. धुम 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 धुम. अरे बापरे, बघे बघे बघे. धुम 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 धुम. साजरी गोजरी जोडी आहे ही जबर, लाखात एक आहे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. वाव, व्हेरी नाईस. बाळ खूप क्यूट असतात, पण जेव्हापर्यंत ते खेळत असतात खूप क्यूट असतात. रडायला लागले की बाप रे बाप. झालं झालं झालं. हा थांब थांब थांब. हेतल बोलली ती. बघ बोलली का नाही ती. हेतल बोलली दूध 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 आणते दूध दूध. याच्या आधी मी कधीच बाळाला असं पूर्णपणे सांभाळलं नाहीये. आई सोबत असायची, मी फक्त खेळायची की चला चला खेळूया. बाळ रडायला लागलं की परत आईला द्यायचं, इतकंच केलं मी. हे माई. हा बाळासाठी कधी पण करपलेलं जेवण द्यायचं नाही. द्यायचं मालिश करू. तू पण लावते मला तेल? नाही लावत. नाही. खूप वेळ लागला तिला काम डाऊन करायला. मग शेवटी ती माझ्या जवळ आली. फायनली आम्ही एक दुसऱ्यासोबत कम्फर्टेबल झालो, म्हणजे ती माझ्यासोबत कम्फर्टेबल झाली. मुंबईची मॉलिशवाली आली आणि आंघोळ जबऱ्या झाली. जेव्हा मी तिला आंघोळ घालत होती ना, आजी होती मला मदत करत होती, कारण की मी ऑब्व्हियसली लहान मुलांना कधी आंघोळ नाही घातली आहे. अरे बघ किती सगळं शेंबूड आलेलं बघ तुला, मग ते पुसावं लागणार ना आपल्याला. लहान बाळांची स्किन खूप सॉफ्ट असते आणि तिला साबण लावून आंघोळ घालताना पण असं मस्त ग्लो होत होतं. हा एक्सपिरियन्स सर्वात फेवरेट होता आंघोळ घालतानाचा, कारण की तो मस्त पाणी उडवत होता. मी पण अर्धी भिजले होते. आता आम्हाला जागा शोधायची जिकडे मी हिला घेऊन जाऊ शकते आणि आम्ही मोहीम पूर्ण करू शकतो.
बाळाची थोडी काळजी घ्यायची मला आजच्या दिवस. तर माझ्यासाठी जागा नाही कुठे, तर तुम्ही तुमच्या घरी येऊ शकत का थोड्या वेळासाठी? हे घे हे घे. चला 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 चला. हे घे हे घे हे घे. काय माई कोणाला बघून हसत आहे? झालं 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 झालं. हे सगळं बघून मलाच माझ्या आईची आठवण आली. मला असं वाटते काश मी पण एक 8 महिन्याची बाळ असती आणि माझी आई माझ्यासोबत असती. माहीला हेडबँड आवडते ना? माही हेडबँड लावणार. माहीला पण हेडबँड आलाय. आईचं प्रेम कसं कोणाला द्यावं किंवा कसं स्वतःनी समजावं हेच सगळं आजचे मोहीम आहे, आजची टास्क आहे. रसिकाला लागला बाळाचा लळा. आईची माया आणि प्रेम आज मला जाणवलं आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेल या मोहीममध्ये माहीला तेवढं प्रेम देऊ जेवढं तिची आई तिला देऊ शकते. तिने सुसूचा हात जो होता तिचा एकदम ओला ओला, मला वाटलं पाण्यामध्ये खेळली असेल काहीतरी कुठेतरी. मग मी बघितलं ओ गॉड इथं चड्डी ओली आणि तिथपर्यंत तिने तो हात घेतला आणि माझा असा मस्त पॅन्टर असा फासला आणि बाबू काय केलंस तू? कुठे आहे तुझी चड्डी? पहिला थांब, मला चड्डी शोधून द्या आता तुझी. तर मी चुपचाप चड्डी काढली, डायपर घातला आणि तिला छानसा पिंक फ्रॉक घातला. असे खूप क्यूट क्यूट मोमेंट्स जे मी माझ्या लहानपणी केले आहे. मला माझं लहानपणच आठवलेलं आज. तू रडू नको, तू बाकी काय कर. माझी केस ओढायची केस ओढ, काय कर, तू रडू नको. दूध पी आजी. काहीतरी दिसलं आता. दूध असं वाटत होतं की काय करू मी, कसं हिला शांत बसू. मला पण असं वाटत होतं की आता मीच रडणार आहे. अशी टेस्ट चालू होती माझी की मल्टीटास्किंग कसं करायचं. मी त्याला असं तिला झुंझुना देत होते, मग एक टाकत होते ते टाकत होते. मला एक गोष्ट कळाली की जेव्हा पण ती रडते ना, तिला चॉकलेट किंवा चिप्स किंवा पाणी किंवा तिला फिरवायचं, म्हणजे तिला नुसतं डिस्ट्रॅक्ट करून ठेवायचं. तिला जर तुम्ही शांत ठेवलं तर ती रडायला लागणार. मम्मा पाहिजे मम्मा. व्हेरी गुड. असं काही गाणं वगैरे आहे का तुम्ही म्हणतात ते? आम्ही मोबाईलवर गाणं लावतो. एक मिनिट ती अशी करत नंतर ती खूप गोड आहे म्हणून असं वाटत पण नाहीये की तिला सोडून जावं. संस्कृतीने निवडलेल्या बाळाची तब्येत खूपच बिघडली, पण बघूया या परिस्थितीत ती मोहीम कशी पूर्ण करते. तिची तब्येत अजिबात पण बरी नाही वाटत आहे. तिला सारखं उलट्या होत आहेत आणि खूप त्याच्यामुळे त्रास होतो तिला. आय थिंक आता आपलं प्रायोरिटी इकडे खेळणं किंवा तिला फिरवणं नाही आहे, पण तिला पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. बाळ तो काय नाही झालं. फक्त उलटी मामा उलटी कमी होती आणि ही जी पुडी आहे ती पोटाचं इन्फेक्शन वाढायला नको. एवढ्या दिवस आम्ही आमच्या जीवाचं काळजी करत होतो आणि आज आमच्या हातात एक जीव होतं ज्याचं आम्हाला काळजी घ्यायचं होतं. हे बघ मिळाली औषधं. चल चिनू पटकन घरी चल. बाळाला माझ्या जो येईल. नियतीचा खेळ आगळा, सारं ओरबाडून नेलं. दुरावलेलं सुख आज परत वर्षानं अनुभवलं. युजली काय होतं माहितीये, मी कुठल्याही मुलांना हात नाही लावत, कारण की जेव्हा मी मुलांच्या सोबत खेळते मला माझी मुलगी आठवण येते. त्या प्रेमाची ऍक्च्युली हक्केदार माझी मुलगी आहे. मी तिलाच प्रेम नाही करू शकत, तर हा चीज मला खूप
हॉन्ट करतो. मला खूप त्रास देतो ही फिलिंग. रीना, मी तुला हे बोलायचं आहे की तुझी मम्मी तुझ्याशी खूप प्रेम करते. माझ्यासाठी सगळ्यात प्रेशियस वर्ल्ड मध्ये तूच आहे. मी माझा पॅशन, माझा करिअर हो हे इम्पॉर्टंट आहे आणि हे कुठलीही आईला बॅकस्टेप घ्यायचं नाही आहे. ती आई झाल्यानंतर पण ॲट द सेम टाइम ती तिच्या मुलाला पण तेवढंच प्रेम करते. आय होप तुला हे कधीतरी कळणार. I wanted to convey to you. रडून झालंय आता झोपाची वेळ आली. झोप ग बाळा झोप. नाच रे मोराचं झोप रे बाळा कधी झालं? हॅलो, झोपते ना? थोड्या वेळाने ती अशीच झोपून गेली. झोपली तर चांगलं झालं, पण मी तिला दूध पण नाही पाजू शकले. त्या गोष्टीचं मला खूप एक दुःख राहील. मी पहिल्या एपिसोडमध्येच सांगितलं होतं की मला 3 मुलं पाहिजेत. माझं डिसिजन चेंज झालंय, कारण आता मला कळालंय की आई होणं इज नॉट इझी. खूप डिफिकल्ट आहे. भरजरी का पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाची धाकटी बहीण. एका लहान बाळाला रेस करणं आणि मोठं करणं इज नॉट इझी हे मला आज समजलं आहे. आजपर्यंत मला खरंच असं वाटत होतं की सर्व आरामात होऊन जातं. ठीक आहे, कधी कधी सर्दी काय, खोकला काय, पण आज मला कळलं की एक आई होण्याचं हे चॅलेंज जे आहे ते केवढं महत्त्वपूर्ण आणि केवढं मुश्किल आहे. थँक्यू मम्मा, थँक्यू डॅडी, थँक्यू मम्माजी, सगळ्यांना ज्यांनी पण माझं वाढण्यामध्ये ज्यांनी एवढं प्रेम टाकलं आणि एवढं कष्ट टाकलेत, सर्वांना थँक्यू अँड आय मिस यू ऑल. ही मोहीम आजपर्यंतची सगळ्यात बेस्ट मोहीम वाटली आहे, कारण की माझी आतमधली जी वशा आहे ना, जी एक आई वशा आहे, तिला मी आतमध्ये दाबून ठेवलेलं, ती थोडीशी बाहेर आली आणि आज तिने ते मोमेंट परत लिव्ह केलंय. हा दिवस खूप चॅलेंजिंग होता. एवढे आम्ही मोहिमी केल्या आहेत. हा एक्सपिरियन्स नवीन आणि सर्वात अद्भुत होता. रात्री 8 वाजता आजची मोहीम होती संगोपन. मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायचंय की तुमचा अनुभव काय होता. रमशा, हा, तू कार्यक्रमात येत असताना म्हणत होतीस की मला 3 मुलं हवी आहेत. आता काय म्हणशील? थोडं माझं मत चेंज झालंय. आता मुलं खूप म्हणजे खूप भारी असतात, खूप क्यूट असतात आणि 3-4 वगैरे बरोबर आहे, पण जेव्हा त्यांना सांभाळायचं येतं तर 3 खूप जास्त आहे. आता माझं डिसिजन चेंज झालंय. मला एकच वस आहे. जर तालीम बरोबर झाली पहिल्याची की मग मोहीम फत्ते करायला जायचं पुढे बघूया है ना. मी विचार केलाय की मी फ्युचरमध्ये एक मोठं बाळ अडॉप्ट करणार आहे. मला स्वतःचे नको, माझ्यापासून सांभाळलं जाणार नाही. रसिका, कुणाची आठवण येते? मी जेव्हा माईला घेतलं तेव्हा ती खूप रडत होती. झालं 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 बाबा. तेव्हा तिला रडताना बघून मला असं वाटलं की ती 2 तास पण तिच्या आईशिवाय नाही राहू शकत. मी इकडे 1 महिना माझ्या आईशिवाय राहत आहे. आई माऊली
आईची माया अनमोल माया. मी याच्या आधी कधीच माझ्या आईशिवाय एक दिवस पण नाही राहिली आहे. ममतेची छाया माई मला एक आवाज ऐकायचा आहे तिचा फक्त. म्हणून मला माझ्या आईची खूप आठवण आली. तेव्हा मला कळलं की आई बनणं सोपं नाही आहे. त्या बाळाला बघतानाच मला माझी मुलगी आठवली. ऍक्च्युली जेव्हा मला बाळ झालेलं मी खूप लहान होती आणि एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे एक टर्म असतं ते युजली खूप महिलांना होतं जे एकटे असतात घरी बाळासोबत आणि त्यांच्यासोबत अजून कोणी नसतं त्यांना नर्चर करायला प्रेम करायला. माझा बाळ खूप रडायचा तर मी पण ते बाळासोबत बसून रडायची कारण की मला माहीतच नव्हतं की बाळाला शांत कसं करतात. आणि जेव्हा ती बाळ चुप नाही बसायची तर मी भिंतीकडे जाऊन स्वतःचं डोकं आपटायची. इरिटेट होत बाळ का चुप नाही बसत आहे. आणि जेव्हा माझा डिप्रेशन ट्रीट झाला त्यानंतर माझ्याकडे माझी मुलगी नव्हती. आता माझ्याकडे एवढं प्रेम आहे की मला तिला ते प्रेम द्यायचंय पण ती नाही आहे माझ्याकडे. मे बी मी एक चांगली मम्मी नाहीये आणि जितकी आठवण मला येते माझी मुलीची तिला पण तरी येत असेल कारण की तिचं पण इनिशियली 4 years माझ्यासोबतच होतं. 4 वर्ष तू तुझ्या मुलीला बघितलं नाहीयेस. हो. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशी कल्पना कर की तुझी मुलगी तुझ्या समोर आहे आणि तुझं मन मोकळं कर. मला फक्त तिला बोलायचंय सॉरी अँड मम्मा लव्स यू. मम्मा तुला लवकर घेणार आपल्याकडे. जेव्हा तिचं सगळं ऐकलं त्यानंतर कळलं की तिला किती डिफिकल्ट होतं आणि जे ती गो थ्रू केलं तिने लाईफमध्ये ते खूप डिफिकल्ट काय ते आपण वर्स्ट केस सिनारिओ विचार पण नाही करू शकत. अंकिता काय झालं? जेव्हा तू आई बनेल ना तेव्हा तुला कळेल. मी चढायला बसायचा. काल पण खूप आठवण येत होती मम्माची. त्या हॉस्पिटलमध्ये तो पहिला शब्द एकच आई वाचव आई दुखत आहे. आणि आज मला एक बाबूला सांभाळायचं होतं बेबी जी मला हवी होती. म्हणजे हिरोईन एक काल मी हॉस्पिटलमध्ये होते आणि माझं असं होतं की नाही मला नाही करायचं आज मला नाही होणार आहे. आणि मला कळलं आज बेबीचं काहीतरी असणार. मी एकदम हा मी करेल ना करेल कारण की माइंड डायव्हर्ट होते. बाबूला बघितल्यावर आपण खुश होतो आनंदी होतो आणि आज मी पूर्ण वेळ त्या बेबी सोबत होती आणि मी खुश होती. आज मी विसरून गेले की मला काहीतरी झालेलं सुद्धा. थँक्स टू दॅट बेबी. पप्पा माझी काळजी नका घेऊ मी ठीक आहे. आय लव्ह यू. आणि मम्मा सॉरी मी तुला कधी पप्पी घ्यायला नाही द्यायची मला. आता एव्हरी टाइम पप्पी घ्यायला अलाउड आहे. आय लव्ह यू अँड आय मिस यू सो मच. मी पण आज एक सांगतो. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी माझ्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. आज माझ्या पुतणी बरोबर तिची आई नाहीये. माझी आई आहे तिच्या बरोबर. अक्षय सुद्धा आहे. बाबा तर आहेत. आम्ही तिला तिच्या आईची कमी कधी म्हणजे भासू देणार नाही एवढं नक्की.
तुमच्यासाठी आणि खरंच सर्व आयांसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आता वेळ झालेली आहे त्या बाळांना आणि त्यांच्या खऱ्या आईंना बोलवायची. तुम्ही ही मोहीम खूप उत्तमरित्या पार पाडलेली आहे. तुम्ही बाळांचं खूप छानपणे संगोपन केलं. बरं, मला सर्व माऊलींना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आमच्या मुली तुमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी तुम्हाला विनंती केली, आम्ही संगोपन करणार आहोत एक दिवस तुमच्या बाळांचं, तर काळजावरती काय ठोका पडला होता? ज्यावेळेस हेतल दिदी आल्या तेव्हा माझ्या घरात कोणाचीच परमिशन नव्हती या गोष्टीसाठी, पण नंतर हिनेच त्यांना सोडलं नाही. हो का? श्रेषाताईंनी भरपूर त्याला छान सांभाळलं, अंगाई गीत घातलं त्यांनी, अजिबात त्यांच्याकडे रडला नाही. माझ्याकडे तरी रडतो, त्यांच्याकडे थोडा पण नाही रडला तो. जेव्हा रश्माताई घरी आल्या आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुमचं बाळ मला थोड्या वेळासाठी मिळेल का, तर 2 मिनटं मी ब्लँक झाले की अरे आपलं बाळ कसं काय द्यायचं आणि म्हणजे कसं त्या सांभाळ करतील वगैरे कसं काय. पण रश्माताईंनी कॉन्फिडेंटली सांगितलं की तुम्ही काळजी अजिबात करू नका, काय आहे मी व्यवस्थित हे करीन. मग त्या ह्याच्यानी मग मी त्यांना माझं बाळ दिलं. चमाकडे कुठलं बाळ होतं? अगोदर ती जात नव्हती, खूप रडत होती. माझा तर विश्वासच नव्हता की त्यांच्याकडे जाईल म्हणून, पण त्यांनी खूप छान प्रयत्न करून सांभाळले. अगोदर विश्वास नव्हता, परंतु परत म्हणलं जाऊ द्या, सांभाळेल ती. शिवणने हाक मारते वाटतं तिला. त्यांना आतू बोलते ती. आतू म्हणते? आतू आतू. रसिकाकडे कुठलं बाळ होतं? त्या आल्या सकाळी, त्यांनी तिच्यावर पहिल्यांदा खेळल्या, नंतर आम्हाला विचारलं की तुमच्या बाळाला घेऊन जाऊ का. थोडी भीती वाटली, पण त्यांच्यावर जशी खेळायला लागली तशी त्यांच्याकडे सोडून दिली. म्हणजे जशी एक आई बाळाला सांभाळते तसा त्यांनी सांभाळ केला. पण आज ज्यांच्यामुळे तुम्हाला आई पण जगता आला, आज त्या सगळ्या बाळांना आणि त्यांच्या माऊलींना छोटीशी भेट वस्तू देऊ. अरे जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हाच असं म्हटलं जातं की आई वडिलांचा सुद्धा जन्म होतो. आज या मोहिमेच्या निमित्ताने तुम्हाला आज आई पण जगता आलं, तुमच्यातली आई तुम्हाला गवसली. अरे हसा ना. त्या सगळ्या स्त्रियांसाठी एक जोरदार टाळ्या. म्हणूनच तर म्हणतात ना, स्त्री शक्ती आहे आणि ती कायम पाठीशी राहिली पाहिजे. तुम्हाला सगळ्या जणींना सांगायचं आहे की मातृत्वाची किंमत करता येत नाही, मातृत्व कधीच मोजता येत नाही. त्यामुळे आजच्या मोहिमेत तुम्ही सगळ्या जणी विजेते आहात. पण काय, आपल्या कार्यक्रमाचा नियम आहे आणि त्या नियमामुळे आज तुम्हाला गुप्त मतदान करावं लागणार आहे. संगोपन म्हणजे काय, तर मायेने केलेलं पालन पोषण. आज तुमच्या आतल्या यशोदेला तुम्ही जागा केलं, तुम्ही बाळाचं संगोपन केलं, आज तुम्हाला सुखाची झोप लागणार आहे. येस. चला मग जाऊन मस्त झोपा. रात्री 11 वाजता. आज मला तुझी फॅन भेटली आहे. फॅन माझी कोण? स्नेहा, तो खूप चांगला करतोय शो. हो, पीपल आर गोइंग मॅड. आज मला भेटली, अशी आली स्कूटीवर, मागे 2 मुली होत्या, आली 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 थांबली थांबली,
हे तर तुझी मैत्रीण कुठे आहे स्नेहा? बोलली माहिती नाही. मग बोलते ती मला खूप आवडते, तिला सांग. सो क्यूट. आणि ती मला पूर्ण नाव पण तिने सांगितलं, मला फक्त सानिका लक्षात आहे पूर्ण नाव. थँक्यू सानिका, थँक्यू फॉर द लव्ह. रात्री 11:30 वाजता गाईज सगळ्यांनी तुळशी एरियामध्ये या, लखोटा आलाय. क्षमा, वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज त्यांना मारू दे केकवर ताव, पण जेव्हा मोहीम असेल तेव्हा तुला यांच्यावरच करायचा आहे घाव. लाभार्थी खोली मध्ये केक ठेवला आहे. रात्री 12 वाजता Who is good at division? 10 pieces. I am very good at division. यार मला कॉर्नर नाही दिलं. अरे हे क्रीम नाही आहे. मी खूपच खुश आहे की मी काहीतरी केले माझ्या बर्थडेवर, आणि हे सगळे पण किती खुश आहे नाचून. थँक्यू. आता उद्या फिजिकल टास्क असेल, आता आपल्याला थकवलंय. पाहिलंत, आईचं आईपण आणि बाईचं बाईपण काय असतं. आणि आई हा केवळ शब्द नसून खूप मोठी जबाबदारी आहे, हे आज या मुलींना कळलं. बाळानं मारलेली मिठी हा नेकलेस पेक्षा मोठा दागिना ठरला, आणि त्यानं भरवलेला घास हा पिझ्झा बर्गर पेक्षाही गोड लागला. सगळ्यांनीच अफाट माया लावली. कुणी अंगाई गायली, कोणी त्या लहान जीवाच्या वेदनेवर उपाय केला, तर कोणाच्या प्रेमाला पाझर फुटला. इथं प्रत्येकाला कळली माय, कारण तिच्याशिवाय कोणाचंच पान हलत नाही. पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.